लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला का? किंवा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचाच असणार आहे. कारण ई-के-वाय-सी स्टेटस नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला, पण ई-के-वाय-सीमध्ये तुम्ही रिजेक्ट होणार आहे का? किंवा तुम्हाला 18वा व 19वा म्हणजेच काय डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होईल का? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही किंवा नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी काही त्यासाठी प्रक्रिया आहे का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही अपात्र झालो आहात का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सध्या आहे. लाडकी बहीण डिसेंबर व जानेवारी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला आहे किंवा नाही, ई-के-वाय-सी स्टेटस कुठे पाहता येणार आहे, ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं आहे का, ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ झालेली आहे का, ई-के-वाय-सी पुन्हा एकदा आपण करू शकतो का, किंवा ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ होण्यासाठी काही मार्ग आहे का? हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटात पाहूया. तर लाडक्या बहिणीनो, ही ई-के-वाय-सीसाठी वेबसाईट होती. ते ई-के-वाय-सीसाठी वेबसाईट असताना जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी करत होता, सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असू द्या किंवा OTPचा प्रॉब्लेम आहे, अशा प्रॉब्लेममुळे लाडक्या बहिणींचे 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी अशा होते की त्यांना ई-के-वाय-सी करता आली नाही. त्याच्यामुळे ते या योजनेमधून अपात्र झाले आहेत. तर सरकारकडे एकच विनंती की आम्हाला मुदतवाढ दिली पाहिजे आहे, लाडक्या बहिणींना मुदतवाढ दिली पाहिजे आहे, जेणेकरून त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी एक तरी संधी दिली पाहिजे आहे. कारण ई-के-वाय-सीमध्ये करताना शेवटचे 2 ते 3 दिवस वेबसाईट सुरू नव्हती. वेबसाईट सुरू असलं तरी OTPचा प्रॉब्लेम होता आणि याबद्दल कोणीही किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी कोणीही दखल घेतली नाही. त्याच्यामुळे नक्कीच इकडे सरकारने दखल घेतली पाहिजे आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची संख्या आपोआपच कमी व्हायला लागली आहे. तुम्हाला सुद्धा वाटत आहे का मुदतवाढ व्हावी? तर नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे. कारण ई-के-वाय-सी तुम्ही हे पात्रता ठेवली आहे की ई-के-वाय-सी जर झाली तरच पैसे मिळणार, पण ई-के-वाय-सी करण्यासाठी चान्सच मिळाला नसेल तर लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी कशी करायची आहे? नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला नाही, याची कारणं काय असू शकतात? तर ई-के-वाय-सी झाली आहे. बरं, ई-के-वाय-सीची जी अट आहे ते नोव्हेंबर हप्त्यापासून नव्हती. आपल्याला सांगण्यात आले होते की ई-के-वाय-सीची नोव्हेंबर हप्त्याची अट नव्हती, परंतु तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नव्हती. ई-के-वाय-सीची अट जर त्यामध्ये दखल घेतली नसेल तर ई-के-वाय-सीमध्ये तुम्हाला मुदतवाढ दिली होती. तर मग त्यामध्ये का चेकिंग केलं नाही? लाडक्या बहिणींना का रिजेक्ट केलं आहे? ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही, ई-के-वाय-सी तुमची पेंडिंग आहे, ई-के-वाय-सी स्टेटस कुठे व कसं तपासायचं आहे? तर ई-के-वाय-सी चुकली असेल, दुरुस्ती कुठे करायचं? तर ई-के-वाय-सी चुकली असेल, आता दुरुस्तीसाठी कोणताही मार्ग नाही, पण तुम्ही महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तिथे विचारू शकता. तिथे विचारल्यानंतर तुमचा आधार क्रमांकावरती तिथे सगळी माहिती सांगतात. तुम्हाला काय करायचं आहे? महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे, तुमचा आधार क्रमांक सांगायचा आहे. तिथे ई-के-वाय-सी रिजेक्ट झालेले असेल तर तुमचा हप्ता बंद झालेला आहे. लाडक्या बहिणीनो, लक्षात घ्या, तुमचा जो हप्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला असणार आहे. त्यामुळे तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला ही तपासणी करायची आहे. लक्षात घ्या, तुमचा हप्ता 1500 रुपयाचा असणार आहे, तो पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे. तरी ते ई-के-वाय-सी तुम्ही जेव्हा महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करता, तर प्रत्येक लाडक्या बहिणीने ही चौकशी करायची आहे. ई-के-वाय-सीसाठी तुम्ही रिजेक्ट झाला आहे का एकदा चेक करायचं आहे. म्हणून तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, हे असं होऊ शकतं. नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला का जमा झाले नाही, तर तुम्ही हे कारण बघू शकणार आहात. तर महिला व बालविकास कार्यालयामध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग अर्जाची चौकशी सुरू आहे. जर ई-के-वाय-सी पेंडिंग असं येत असेल तिथे महिला व बालविकास कार्यालयामध्ये, तर तुमची अर्जाची चौकशी सुरू आहे. पुढे जाऊन अर्ज जर तुमचा म्हणजे तुम्ही पात्र ठरला तर तुमचे पैसे 100% येणार आहे, तुमचा हप्ता 100% येणार आहे. पण तिथे जर तुम्ही रिजेक्ट झाला, पेंडिंग नंतर तुमचं ॲक्सेप्ट झाला तर हप्ता येणार नाही, तर तुमचे पैसे कायमचे बंद होणार आहेत. तर लक्षात घ्या, महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ही चौकशी करायची आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला असेल नसेल तर महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन ई-के-वाय-सीसाठी नक्की 100% चौकशी सुरू करा. तर इथे आधार क्रमांकावरून सर्व तपासणी होणार आहे. आता सगळी ई-के-वाय-सीमध्ये बघा, ई-के-वाय-सी करताना तुम्ही हो व
नाही असे 2 प्रश्न होते. त्यामध्ये हो व नाही असे उत्तर होते. यामध्ये चुका झाल्या आमच्या चुका झाल्या, त्यामुळे आम्हाला पैसे येणार नाहीत का? तर लक्षात घ्या, आधार क्रमांकावरून सर्व तपासणी होणार आहे. म्हणजे पती किंवा वडिलांचे आधार क्रमांकाचा डेटा पूर्णपणे इथे महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाणार आहे. पूर्ण डेटा त्यांच्या सर्व्हरला सेव्ह होणार आहे व त्यावरून त्यांची तपासणी होणार आहे. फक्त प्रश्नांवरून इथे कोणतीही चौकशी होणार नाही. म्हणजेच काय, तुमचा प्रश्न हो किंवा नाही यामध्ये चुका झाल्या त्याच्यामुळे बंद होणार असं नाही, तर पूर्णपणे आधार क्रमांकावरून सर्व तपासणी होणार आहे. तर सरकारला अजून एक विनंती असणार आहे, आम्हाला SMS द्वारे अपडेट देण्यात यावी. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. कारण का SMS द्वारा जर आपल्याला कळालं की आम्हाला इथे पात्र अपात्र का करण्यात आले, तर आम्ही विषय सोडून देऊ. बरोबर आहे का? आम्ही इथे विषय सोडून देऊ, आम्ही परत चौकशी करत बसणार नाही. पण आम्ही पात्र असताना आम्ही पात्र आहोत, पण आम्हाला जर 1500 रुपये आमचे बंद करत आहे, तर काय मग तिथे काहीच सोल्युशन नसणार आहे. त्याच्यामुळे सरकारकडे एकच विनंती की SMS अपडेशन पाहिजे आहे. म्हणजेच काय की SMS मुळे काय होईल की प्रत्येक लाडक्या बहिणींचा मोबाईल क्रमांक तर आहे, मोबाईल क्रमांक आहे, आधार क्रमांक आहे, तर तिथे आधार क्रमांकावरती जर मोबाईल क्रमांकावरती लाडक्या बहिणींना SMS द्वारे अपडेशन देण्यात आले, तर प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांची चूक कुठे झाली आहे ते कळेल व लाभ का बंद झाला आहे ते कळेल. आता सध्या फक्त गोंधळ चालू आहे, आमचे पैसे का बंद झाले आहेत, आम्हाला क्लिअरिटी नाही की आमचे पैसे जमा होणार आहे का नाही. नोव्हेंबरचा हप्ता आला, आम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार का नाही, जानेवारीचा हप्ता येणार का नाही, हे प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित आहे. तर महिला व बालविकास कार्यालयामध्ये जायचे, तिथे आधार क्रमांकावरून तुमची चौकशी करा. EKYC बरोबर आहे का चुकीचे आहे एकदा नक्कीच चेक करायचं आहे. या संदर्भात अजून काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.